मंडळी नमस्कार. साहेब नमस्कार. आजी नमस्ते. खिलार शेतकरी शान परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल, लाईक केला नसेल, शेअर केला नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा. कारण काही सांगायची वेळ काय येते, कारण इथून आधुनिक युगामध्ये बऱ्याच गोष्टी येणार आहेत आणि बऱ्याच गोष्टी बघता बघता माणसांचं कन्फ्युजन सुद्धा तेवढंच वाढणार आहे. कारण फोटोग्राफी पण तेवढीच येणार आहे, व्हिडिओग्राफी तेवढीच येणार आहे, मुलाखती तेवढ्याच येणार आहेत. त्या मात्र या कन्फ्युजन जगातून किंवा या गर्दीच्या युगातून का, कधी, कोणापासून, कशासाठी ह्या प्रश्नांची उत्तरं आपण जोपर्यंत शोधत नाही तोपर्यंत मूळ स्वरूपाने वास्तव कधी तुम्हाला सापडणार नाही. आणि वास्तव जर नाही सापडलं तर वास्तव टिकणार नाही. तर देशसेवा करत असताना आज खिलार संगोपन करणं किंवा आज ते स्वतः इथं नसताना त्यांच्या आईनं संगोपन करणं हे वाटतं तेवढं सोपं नाही. खूप म्हणजे संकटातून म्हणा, अडचणीतून म्हणा, कठीण काळातून हे दिवस उभारलेले आहेत. आणि ह्या दिवसाची नोंद किंवा ह्या दिवसाची आठवण ही कायम राहिली पाहिजे. आणि ह्या गोष्टीतून किंवा ह्या कुटुंबाकडून एक प्रकारचा आदर्श घेण्यासारखा आहे. म्हणून मी परवासुद्धा पाठीमागे गेल्या वर्षी या आजींची सहज बोलत असताना रिॲलिटी किंवा वास्तव स्वरूपाची जी चर्चा होती, कारण त्यांच्या जे डोक्यात होतं किंवा त्यांनी जी गायी घेतली होती किंवा त्यांच्या आयुष्यात जे काही दिवस आलेले होते किंवा जी सुरुवात झालेली होती त्याबद्दल त्या आजी काहीतरी सांगत होत्या. आणि त्यानंतर बऱ्याच लोकांचं प्रतिसाद आलं की ह्या वयाच्या माणसांना जे बोलायला येतंय ते आता सुशिक्षित पिढीला किंवा शिकलेल्या पिढीला किंवा आज नोकरदार वर्गाला बोलायला येत नाही, असं ह्या आजीचं त्यावेळेला कौतुक झालं. तर त्याच हे आजी या दिवसाकाठी मी आज दिवसाबरोबर तुम्हाला दाखवतोय. तर आज त्यांच्या आयुष्यात जो बदल घडला किंवा सुरुवात झाली, खरंच त्या ठिकाणी आज कोणाचा तरी कोणाला आधार असतो किंवा कोणाचा तरी कोणाला पाठिंबा असतो, त्याशिवाय त्या गोष्टी पुढे जात नाही. त्या आज लेकराला आईचा पाठिंबा असतो त्यावेळेस लेकरू पुढे जातं, बापाचा प्रतिसाद पाठिंबा असतो त्यावेळेस समाजात लेकरू पुढे जात असतं. किंवा अंगणात म्हणा किंवा एखाद्या नादात म्हणा, छंदात म्हणा, शेतकरी वर्गात कोणतेही काम असू द्या तर त्याला कोणाचा तर प्रतिसाद पाठिंबा असल्याशिवाय, अर्थात गुरु असल्याशिवाय ती गोष्ट पुढं जात नाही. जेवढं बोलेल तेवढं कमी आहे. मात्र आज एक थोडक्या शब्दात थोडक्या वेळात मी आज देशसेवा करणारे व्यक्तिमत्व माननीय गडदे मेजर साहेब यांची मुलाखत घेतोय. आणि ती मुलाखत ही प्रश्न उत्तराच्या स्वरूपात असते. प्रश्न उत्तराच्या स्वरूपातच मी मुलाखत का घेतो तर आज प्रत्येकाला एक मनात प्रश्न निर्माण होतो, मात्र तो व्यक्त करता येत नाही. उत्तर तोंडात येतं, डोक्यात येतं, पण ते उत्तर व्यक्त करता येत नाही. म्हणून खिलार शेतकरी शान परिवारची मुलाखत ही प्रश्न उत्तरांच्या मार्फत असते. मेजर साहेब नमस्कार. आपण देशसेवा कधीपासून करताय? 2013 पासून. 2013 म्हणजे आता सध्या अजून तुम्ही सर्व्हिसमध्ये? म्हणजे अजून किती वर्ष राहिले तुमचे? आता माझी बघा 12 वर्ष झाली. 12 वर्ष पूर्ण झाली. बरं मेजर साहेब, 12 वर्ष तुमची सर्व्हिसला पूर्ण झाली. मग हा जो खिलारचा नादा किंवा खिलारचा छंद आहे तिथे ड्युटी करत असताना हे डोक्यात कसं काय आलं? ही पहिल्यापासून छंद. ज्यावेळेस मला समजायला लागलं बाबा हां पण त्यापासून मला खिलारचा नाद आहे. हां म्हणजे जेव्हा पहिल्यापासून समजलं तेव्हापासून संगोपन करता म्हणून करतो. जेव्हा तुम्हाला समजलं तेव्हा काय होतं घरी? ती गाय होती माझ्याकडे, खिलार गाय होती. पहिली माझ्या काकाकडे होती ना पहिली. हां, त्यांच्याकडून मी शिकलो. हां हां. परत मी मला एक गाय दिली सांभाळायला. त्या गायीवरून तर मला ते आणखी वाढत गेला नाद. वाढत गेला त्या गायीवरून. म्हणजे काकाने तुम्हाला सांभाळायला दिली? नाही आम्हाला तिकडे दुसरी नानासाहेब शिंदे म्हणून अकोलते होते त्यांनी. मग ती गाय कुठे? ती गाय मी भरती झाल्यानंतर मी आमच्या काकाला दिली. बर. हा, आता ती काका जी कोशी गाय आहे हां हां. ती आपल्या गायची मुलगी आहे. हा, काकांकडे गाय आहे ती कोशी. आता मी बघून आलेलो. हां. बर. त्यानंतर परत मी ही आणली गाय. आता परत मी भरती झाल्यानंतर मग जरा बराच दिवस थोडा वेळ बंद झाला ना. मी आता गेल्यानंतर त्या गायनंतर गॅप पडला. किती वर्षाचा? एक 4-5 वर्षाचा गॅप पडला होता. 5 वर्षाचा. पण डोक्यात नाद होता. नंतर मी बंद बैल घेतली होती. यात्रेसाठी बैल घेतलं होतं. बैल? हां बैल. कोणत्या यात्रेसाठी? आरेवाडी यात्रेसाठी. आरेवाडी. आणि ती बैल मग कोणी हँडल केली का? मीच करत होतो. या सुट्टी 1 महिना कोण गेलो होतो यात्रेसाठी. बर. 1 महिन्यासाठी हाऊस केली आणि ती परत तुम्ही यात्रेला देऊन कोणी गेला? बर. त्यानंतर किती वर्षानंतर परत गाय घेतली? त्यानंतर लगेच 5-6 महिन्याचं गाय आणली असेल. 5-6 महिन्यात? हां. गाय आपल्याला जसं पसंत पडली तर घेतली लगेच. बरं. त्या गायीचा मार्ग कसा सापडला तुम्हाला? मला गाय असं मित्रातर्फे मला माहित झाली होती गायच्या ठिकाणी. हां. मला गाय पसंत पडली. हां. मग आता एकट्याच ती गाय दाखव. हां ती गाय? हां ही गाय. बर.
ही पसंत म्हणजे पडल्यानंतर ते हा बर व्हॉट्सअप माध्यमातून हा आली ती माझ्याकडे गाय. बर बर मग मला पसंत पडल्यानंतर मग एकट्याच असं हे होईन झालं ना. धाडस धाडस म्हणजे कुठली गोष्ट करताना घ्यावं की नाही त्यांनी सांगितलं 3 महिन्याची गाभ आहे. हा 3 महिन्याची म्हणजे काय नसतं शक्यतो. बरोबर मी त्यासाठी तुम्हाला इथं फोन केलता हा. की अशी एक गाय आहे, काय करावं. म्हणलं तुम्हाला फोटो बिटो शेअर केलं तर म्हणलं घ्या. मला विचारायच्या आधी साहेब कोणाचा परत सल्ला घेतला होता का अगोदर माझ्या आधी नाही मलाच गाय पसंत पडली होती. माझं धाडस होईना झालं. आईला विचारलं. हा. आई म्हणजे तुला पसंत पडल्यानंतर आईचं असते की तुला पसंत पडल्यानंतर तूच तू आण. त्यानेच प्रतिसाद त्यांचं काय नाही नसतं. बर म्हटलं आणखी एक दोघांना जरा म्हटलं तर नजरेत टाकावी. मग त्याच तुम्हाला फोटो शेअर केला होता. माझा सल्ला काय घ्यावा असं वाटला होता आता तेव्हा माझी ओळख कधी झाली होती जुगाळीक तर अशी मी सोशल मीडियातनं झाली होती, पण प्रत्यक्षात कधी नव्हती झाली. त्यामुळे मी फोटो बघा जरा जाणती माणसं आहेत त्यांना शेअर करूया आपल्यापेक्षा माणसं. बर तुम्ही म्हटलं घ्या. मग आम्ही पैसे त्यांना पाठवले ती आणून देऊन गेली आम्हाला. बर पुढं काय काय झालं ती गाब घेतली होती हां तिला खूण झाला होता. बर मडसनाळ काम्याचा खूण होता पहिला होती. हा मग ती आपण सखीनं सोडला विकली होती. वडसनाथ काम्याचा मुलगा झाला हा मुलगा मग ती त्याच बैलाकडनं गाब होती का खात्री केली होती खात्री केली होती. का? कशा प्रकारे खात्री केली जाऊन आपण प्रत्यक्षात देवेंद्र अप्पास बोलून त्यांनी बी सांगितलं होतं मालकाकडे 2 आपण प्रत्यक्षात जाऊन आलो तिथं. बर बर हा हा त्यांनी सांगितलं बाबा असंच आहे. हा परत आता आपण मडसनाळ काम्याकडून गाब आहे 6 महिने. बर हा सोड. मग मडसनाथ काम्यानंतर काम्याकडूनच भरवली का परत शंभू कोण भरली होती निजामपूरचं शंभू. निजामपूरचा शंभू हा त्या बैलाची माहिती कशी लागली होती माहिती आपल्या गावचाच बैल आहे ती. त्यामुळे माहिती सगळ्यांनी सोशल मीडियावर तो बैल होताच. पण आपल्या गावचा असल्यानंतर ज्यावेळेस माझी गाय हिटवर आली ती बर त्यावेळेस मी तुम्हाला फोन केला होता. मला हां की गाय माझ्यावर आली कोणता बैल सुचवा एखादा. बर त्यावेळेस तुम्ही सांगितलं आपल्या शंभूच भरूया. तुम्ही स्वतः येऊन तुमच्या वडिलांनी तुम्ही बैल गाय लावून गेला होता. काय वाटलं साहेब त्यावेळेला त्यामुळे आता बघा आता तुम्ही स्वतःला गाय लावली. आता यात मी आनंदाची गोष्ट आहे बाबा आपल्याकडे एकदम माणूस नाही. हा तुम्ही ती येऊन गाय लावून गेला. घरी आई एकटी असते साहेब कधी असं वाटलं होतं का किंवा कधी घडलं होतं का बाबा एखादा मालक नोकरीवर आहे आणि गाई भरवायला माझ्यावर आल्यावर कोणीतरी येऊन गाई लावली एकदम हीच वाटलं ना बाबा आपल्याकडे एकदम माणूस नाही. हा बर मग त्या बैलाची चॉईस काय विचार करून केला होता शंभूची शंभू आता बघा पुरे जुन्या खाणीचा बैल आहे. त्याची पूर्ण हिस्ट्री आहे तुमच्याकडे. बर हां मग त्यामुळे आम्ही बैल ती आम्ही डोळा करून आपलं चॉईस केलं. कारण मी आता काय चीज नाही ना फुल खानदानी बैल असल्यामुळे काय आम्हाला ते आशंका नव्हती. बर मग त्या बैल खानदानीचा आहे हे जगात प्रसार ज्यांनी केला त्यांची ओळख पक्की झाली होती का नाही त्यांची पक्की ओळख तर आहेच त्यांची होती. सांगू शकाल तो बैल कोणाचा आहे काय ते भारत मळग्यांचा बैल आहे त्यांच्या गायचा त्यांच्या घरच्याच गायचा बैल आहे. ती खात्री करून घेतली होती हां ती खात्री मी करून घेतली होती. मी आणि माझे काका गेलो होतो त्यांच्याकडे बर आलो होतो. काय सांगू शकाल साहेब त्या बैलाचं वर्णन जेवढं म्हणजे आता खाननीचा आहे खानदानीचा आहे हा भाग वेगळा हां त्या बैलाच काय काय नेमकं म्हणजे बाबा तुम्हाला बघितल्यानंतर आवडलं होतं नाही, बैल बघा एकदम स्ट्रक्चर सिद्धापूर खाण्यात एकदम गरम बैल असल्यामुळं पहिल्यासाठी ती चॉईस केला. बर हां बाकी वर्णन एक अवयवचं सांगू शकाल का नेमकं नाही, तुम्हाला बैल जेवढा अभ्यास झालाय तेवढा बैलच तसं एकदम तोंडाची नळी चांगली शिंगाला चांगला कलर जसा चित्रामोर आपल्या भागात तसा चालतोय तसा कलर आम्हाला पसंत पडला. आणि एकदम बैल मजबूत आहे तेवढाच म्हणून आम्हाला पसंत पडला. बर बर मग तो बैल भरवला आणि नंतर परत गायला काय झालं बैल खोंड झाला. हा खोंड हा खोंड झाला त्या बैलाचं त्याच बैल. बर साहेब हा खोंड झाल्यानंतर समजा आता हा खोंड किती महिन्याचा आहे ही बघा आता 7वा महिना चालू आहे. 7वा महिना चालू झाला. बरं आता इथून पुढे काय निर्णय घेतलाय खोंडाचा या खोंडाचा निर्णय बघा आता कसं आहे आपल्याकडे माणूस नाही सांभाळला. बर मनुष्यबळ कमी मनुष्यबळ कमी. जर कोणी आला तर आपण देणार. बर म्हणजे नीट आहे का मालकाने स्वतः सांगितलंय कोणी आला कोणी पसंत केलं तर देणार आहेत म्हणून सांगितलंय त्यांनी. आणि हा त्यांनी अभ्यास केलेला विश्वास ठेवलेल्या किंवा बारकाईने अभ्यास केलेल्या बैलाचं हे वासूर आहे तुमच्या स्वतःच्या पसंतीच्या बैलाचं वासूर आहे. जर कोणाला पाहिजे असेल तर बिंदास्त सरळ पद्धतीची भेट घेऊ शकता. आणि व्हिडिओच्या नंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचं सविस्तर माहिती तुम्हाला नंबर सहित दिली जाईल ते आवर्जून बघायला विसरू नका. तर म्हणजे साहेब शंभू नंतर आता गाय वेली हा बरोबर परत माझ्यावर आली असेल. हा परत आलती की तू. बर परत काय प्लॅनिंग केलं परत गाय मी काम्याकडून भरवली. बर मग परत काम्याकडनं बरावाच काय विचार वाटला कारण काय की आपल्याला आणखी जरा थोडेसे की एक आपल्याला एक कालवडीसाठी आपण प्रयत्न होतो. आणखी एक गाय अशी सुंदर तयार करायची होती. बर हा हा मी जरा काम्यांचं बैलाचं कसं रिझल्ट बघितला होता. मग जर आपण सिद्धापूर घेतली आता जर ज्यादा सिद्धापूर लाईन व्हायला लागली ज्यादा जादा हा ज्यादा सिद्धापूर लाईन व्हायला लागली. बरोबर जर आपण ह्याचीच घेतली
जरा उद्या आपल्याला बैल गाईला जर कालवड झाली तर आपण बैल दाखवायचा कोणता हा बी प्रश्न पडतोय. त्यासाठी मग आपण जर कामे लाईन झाली तर दोन्ही लाईन अलग अलग होते. आपण सिद्धापूर लाईन तर कधी बैल दाखवू शकतो, काय अडचण येत नाही. हा 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 म्हणजे काम्याची कालवड झाली हा तर ती सिद्धापूर लाईन कडून भरवू शकतो आपण. बरं, ती समजा नशिबाने कालवड झाली तर ती कुठल्या बैलाकडनं भरवायची ठरवली परत? आता कालवड झाली आता आपलं नशीब कालवड झाली तर 2-2.5 वर्षानंतर जो कोणता बैल आपल्याला मार्ग आता सध्या येईल त्यानुसार. बरं साहेब, पहिली गाभ असताना शंभू हे काम्याकडूनच होती, हा बरोबर आहे, हा. मग खोंड झाला होता. खोंड झाला. मग नंतर तुम्ही लावू शकला असता परत कालवडीसाठी? नाही, आता बैल आपल्या शेजारी त्यासाठी आम्ही हेच बैल चॉईस केला, कारण ह्या बी बैल आपला मित्राचा बैल आहे तो. आणि ती त्यातून माहिती काय शिकाय मिळालं मेजर साहेब? तुम्ही जो प्रयत्न केला, हा तुम्ही जे कष्ट केलं, तुम्ही जो डोकं चालवलं, त्यातनं काय शिकाय भेटलं खरं? सीधा जुन्या खाणीचा बैल होता. म्हणजे अभ्यास त्यांच्याकडून पूर्ण त्याचा अभ्यास होताच त्या बैलात, त्यामुळे आपल्याला काय अभ्यास त्या बैलाविषयी पहिलाच अभ्यास झाला होता. त्यामुळे आपण माहिती मिळाली त्यानुसार हा खाणीचा कारजा खाणी त्याची आई आहे, त्यानुसार बैल दाखवला होता. बरोबर. हा तर मेजर साहेब, गाई घेतल्यापासून खिलार शेतकरी शान परिवारनं 2 वेळा प्रश्न विचारला होता. मी एकदा आलो होतो त्यावेळेस रात्री आईसोबत चर्चा झाली हा होती, झाली होती. बरोबर आहे. आईने सगळं सांगितलं मला की बाबा तुम्ही सुद्धा त्यांना सांगितलं होतं की गाई मी बघितली ना, अशा व्यक्तीला मी विचारल्याशिवाय आणणार नाही किंवा त्या व्यक्तीला विचारून गाई घेतो. आई बरोबर आहे का? बरोबर आहे. त्यावेळी बोलले होते का मेजर साहेब? मला म्हणलं की काय म्हणले होते? मळगे साहेब आहे तिने येतील आपल्या घरला आणि तू तिनं कुठला मळगे तुला कुठली ओळख? गाय माझी लय देशात ओळख आहे, तू काय भेटेल तू हे करतो. गाय आणली, हा. मला ठेवली नाही गाय आणली. आणि मी तर लोक आहेत पाटल्यातलं बाटो काना गेले शेरडाल, ती म्हणला न्या जावा वहिनी बाटो. मग मी आणलं, मग तिथं मास्तर मामकशी गाय आले ना, आय गाय आले ना उतरून. अरे गायला दावं नाही, कशी उतरून मी घेणार? अरे मला मारलं केलं, तू उतरून घेते का टेम्पो महागारी पाठवली? खरं? बरं. हा टेम्पो महागारी पाठवू दे, आता कसं करायचं? मी म्हणलं बाबा राहू दे, हा. माझी मी घेतली उतरून कशी तर. बरं. मग घेतली उतरून, उतरून घेतली, आणली गाय. मग गाबणी गाय म्हणून आपलं तांब्या भरून पाणी घेतली, एक भाकरी घेतली, लिंबू घेतलं. गायवरनं उतरून आलेल्या रस्त्याला मी टाकून दिल्यावर पुन्हा हळद फुकं लावायला लागल्यावर मला जरा हे करायला मी ती मालक मोहरा आला. म्हणून महागा आला, पाणी घातलं, हळद कुंकू लावलं. ती असं माझ्या गळ्यात धरलं, तिच्या आपलं तोंडाला मी लावलं, माझ्या घरला सोनं आलंय म्हणून मी केलं. हल्ली आपलं की त्या मालकानं आमचं त्यांचं दावं काढलं, माझं दावं माझ्या त्या आता साहेब झालं ना त्यांच्या पोराने दाह्याने पैसे दिले तर दावी दिली घेऊन येईल सांगूल्यातनं म्हणून ती पोरग वाटला जसं तर टेम्पो आणायला. मग त्यांनी ती दावे आणली, हिला लावलं व्यवस्थित सगळं झालं. मालक म्हणला जाताना चहा केला, जेवून जावा स्वयंपाकाने सांग, स्वयंपाक आई करून ठेव म्हणून. मी स्वयंपाक करून ठेवता नाही म्हणलं, आम्ही जेवले नको जेवायला, अहो जेवून जावा ना म्हणला, भाड्याला टेम्पो आहे, बसता येत नाही तर राहावं म्हणला. टेम्पोवाला म्हणला मला कुठलं तर भाडा आहे. बरं हाय तर जावा मग म्हणलं, चहा तर ते चहा म्हणलं, ते चहा घेतला त्याने. मग ती मालक सांगितला ती गौरी म्हणायची म्हणला, नाव सांगितलं गायचं. मला गौरी म्हणलं का ती काय करत नाही म्हणला, गौरी आहे म्हणायचं. आणि गाय जर माझी गेली तर म्हणला एका ताट नेहमी 5 झाला वासरू सोडलं का धार काढा तुम्ही, एवढी काढा तर तासत हात असू द्या आणि काय करत नाही म्हणलं. काढताय तुम्ही आता? नाही मी काढतच नाही, मला काढ मला कुठं हँडल केलं मग मी काय धार काढत नाही काय नाही, हाय असं सोडून देते वासरू. एक 8-4 दिवस मी गाय वासरू सोडती, गाय म्हणून येते गाय त्यातनं पाजलं का मग अशी उघडे बांधते इथं बांधते. महिना 7-1.5 महिना झाला का नाही मी काय दावणीचं वासरू सोडत नाही, का तर आपल्याला उडत नाही. आणि ती काय करायचं, घुड्या मारत गेलं, कुठे खुळग्यात अडकलं, कुठे पायाला काय लागलं, जोखम कोणाची ती माझी आहे. हां ही मस्त म्हणते दावं, पण मला काढीला पाडलं मी कुठे बघत बसणार म्हणून मी काय त्याचं विशेष करत नाही. सुद्धी गाय सुद्धी तू वैरण आणून टाकली, वैरण घालते भरपूर चारते, कुठली नाही कुठली गवताची गटुळी आणून घालते, पण एवढी झटझण काय मला होणार नाही. मी काय तुझी उपाशी मारत नाही काय नाही, काय कुठं बी तिचं चारा आणि तुझी गुरु मी फुगवते, त्याचे तर मला काय जमत नाही. आपली चारती करते आणखी त्याने जाणून टाकते व कडबळली आपल्या कायचा घालायला काय नाही काय काढते निवांत आपली बसते. गाय उतरल्यावर कसं वाटलं? उतरायच्या आधी नको म्हणत होता तुम्ही, गाय गाडीत उतरल्यावर? गाड्यातनं उतरल्यावर गाय आणली आणि ही कुठं अशी त्या घरामाग उतरली. मी दारावर उभा राहिली होती, तांब्या घेऊन भाकरी घेऊन लिंबू घेऊन गायच्या गाईवर उतरायसाठी. मला काही ते कुणी सांगितलं नव्हतं उतर कर म्हणून. माझ्या मनानं माझ्या लेखानं लक्ष्मी माझ्या घरी आणली, ती लक्ष्मीला कसं एन्जॉय करायची माझं काम आहे. बरोबर. हा मग ती आणली अशी गाय आली दारात, त्या मालकांचा त्यांच्या खुट्या ह्या खुट्याला बांधल्यावर घेतली मी भाकर लिंबू
तर त्या लिंबाला काळा लावलं मग ती उतरली गईवरून अशी शेपटा पातर निघली अजून एकदा महागारी आली एकदा मोठं निघली म्हणून टाकून आली आम गाय बघून काय वाटलं? मग गाय बघितल्यावर जरा अशी हलकी वाटली मला हलकी वाटली हा हलकी वाटली म्हणजे अशी लय मजबूत नव्हती वा नव्हती? हा लय खराब होती का? हा, जरा खराब होती काय काय खराब जरा खराब होती वा जत्रेवर गाडी गाय गेलेली होती वा बरं हा. मग जरा हलकी नव्हती काय या पोराला करा माझ्या मनाला मी बोलते हम्म. ती माणसं सगळी गेली आमचा मावळा गेला त्या साहेबाचं पोरगं गेलं आणि मी आपली संध्याकाळी आपली जेवली आणि झोपली काय या पोराला करा अशी गोष्ट खांदत काय या पोराला करा काय एवढं पैसे दिलं गेला आमचं बी काय खराब दिसायला लागले मग मजबूत काष्टा गाठला हम्म. जी गाय जी गवताची नाही त्यातनं गटोळी हम्म. गाय जी जाम केली म्हणता बोलायचं काम एकदम जाम गाय केली मग आता कसे दिसते जाम केली? मग आता जरा अशी ठकली आहे बरं. आता जरा थकली या बरं. मग झाली बाई माझी गाईला काय नाही बघा येता बघती आता काय करायचं कसं करू गायला माझ्या संध्याकाळी 7 वाजल्या आणि बहिणी आणि मी बघा ह्याला कसा ह्याचा फोन सारखा मी आमचा बाबा राहुल मग गाई आता ये झाली आणि तू सारखा सारखा मला फोन करत जा माझ्यापाशी नाही माणूस तू कुठून तर फोन करून एखादी 4 पोरं तुला आम्ही देतो घरला आपल्या मग ते काय तर होईल मग ही म्हटलं मी आमचा राहुल आज गाईच बसले रे म्हणलं तर कसं रात्र सुधी झाली आणि जरा अशी कानफं वगैरे कशी तरीच करायला लागली कदम बोलल्यावर मी बरं आहे असं म्हणलं मग मी त्यातनं उठली तिथनंच उठली बघा तुझं गाई बांधली आणि घरात जाऊन बसली त्याला त्याला पिली ती कबशी घेत होती चौकाडनं ही महाला शेतकऱ्याची ती भातची आणि भातचा सोंदवरून आली होती आणि मी आपले दिवस मावळा आपण बाया माणसं एकटाय मी दरवाजा लावून दिवस मावळा का बाहेर येता कामाला हम्म. मग ती म्हणली साखरू मावशी साखरू मावशी कोण आली बाहेर आहे? खिडक्या सारलीन बघितलं अहो तुमच्या गाईला काय झाले बघा की हम्म. आपोआप गेली? आणि आता ती पांढरी पांढरी फुटले पाय बाहेर आले होते हा, हा. आणि म्हणजे अगो बाय आता काय करायचं कसं करायचं मग त्यांच्यात स्वतः साला होता गडी आणि सुन बाबा तेवढा त्याच्यातला गडी लावून तिथे परत गेलो त्या गड्याला गाडीवर बसून घेऊन इथं आलं तिथे घेऊन आल्यावर मग ह्यानं गेला ते आमच्या बहिणी साहेब आहे ना साहेब आहे भावाला फोन केला ते आज त्याने तो कोणी 3रा माणसांची 2 जण आले हम्म. त्यानं लगेच गायचं पाय बांधलं का गाय फिकिरी का पटकीर ना वासरू आलं. वासरू आल्या काढलं बरं. रात झाली संध्याकाळी 8, 9, 10 वाजल्या गायला हे करायला मग मी आपली गायला समजा काय असं ते घाण घुण सारली त्या बाबानं समजा ही गारव्या दिवस होतं ती नारळात फट तोडून आडोसा केला. आडोसा केला त्यामुळे जरा आत उभा राहिला थोडा. पातळ फितळ बांधली काटाड्या कुटाड्या मी लावल्या ह्या पोरानं आल्यावर पार देवणी केले म्हणून ह्यानं अशा पाक काढून टाकल्या बरं गाय आणल्यावर कोणी विचारलं नाही का आजी बाबा हे पोरग कुणा नादाला लागलंय किंवा कुणामुळे ही गाय दारात आणली? त्याला असा कोणी नाही माझ्या पोरगा हुशार कडपासून शहाणाच आहे व हा, हा. मित्राबाजा लय नाद आरती नाद लेकाला माझ्या होय ती काय तसलं काय ही नाही हिलाड नाही फिलाड नाही लेकाला माझ्या नेहमी चित्राबाजा नाद तेव्हा एवढी कालवड लोक आहेत मी कामाला जात होते आणि माझ्या लेकाला गेला सणवार मग ऐकतच कामाला गेले म्हणून आलं ना त्याला म्हणलं की मालक राहुल अरे आमची कालवड न्यायचं आहे की तुला हम्म. तर देवा मग ही माझ्यापाशी आला हम्म. या ये रो ना ना कालवड अरे आज कसं आपल्याला दावं नाही दोरका नाही कुठं बांधायची आपल्या घर नाही जाणं आणायची जागा नाही तुला हम्म. आणायची जागा नाही बरं बाबा आण नाही आता काय कर मग बाई गेलो अरे सणवार आहे आज असू दे तुला सणवाराला काय करायचं उद्या आणि जायचं नाही नाही माझ्या आत्ता जाणार बरं. मग गेलो त्यांच्या घरी हम्म. त्या साहेबाचं पोरगं मी ही गेलो हम्म. मग ते कुठे ठेवायला कुठं आपल्याकडे पैसा नाही कशाने कुठे आले तुला नाही काय नाही चांगली माणसं होती ती कालवड आणली लेक माझा 10वीला 9वीला शाळेला 7वीला असेल लेकानं माझ्या ह्या शाळा करायचा मी लेकांना मरणाची गवताची वगैरे त्यानं शाळेनं आला का त्याला गाई हिंडवायला हातात टाकरायला हे लहानपणाची गोष्ट हा आहे. मग बारकी म्हणायचं पण हा बाबा कसं शर्ट गाई घेऊन येतो का शाळा शिकतोय नाही शिकतोय तुम्हाला काय करायचं आहे आमच्या कर्मानं आलं तुमच्या कर्मात तुम्ही परवायचं आम्हाला कोणी बोलायचं नाही मग म्हणल्यावर बघा ती गाई झाली चांगली झाली गैया गाब गेली आणि कुठं आणला बाई मला तेव्हा ती काय ठेवू नका कुठं जाऊन आणला ती मला माहिती नाही. मग लागोपाठ 3 खोंड झाली गाई त्या गाईला होय लागोपाठ 3 खोंड झाली ती खोंड आमच्या परिस्थितीने इकडे ती खालचं घर तुम्ही आता गेलता का ती घर आम्ही बांधली बरं. त्या खोंडाचं पैसे कशाचं आपलं फिरणा कर्जाचं करून ती 5-7 लाखाचं ती घर बांधलं आम्ही मग लेकाला शाळेला मी द्यायचे पैसे कामाधन मी रोजगार करायला आणि ही 4थीला शाळेला गेला हम्म. मी पुन्हा बाजार सोडून दिला मी पैसा आलं त्या बाग सोडून जर्मनचं भगलं त्या भगलं टाकायचं आणि आमची आईन ही 2 जण जरा हे सगळ्या जुन्या पद्धती. आईन ही 2 जण जायचे बाजारला आपण बाजार सोडून दिला
काय करण्याचं आपलं ह्याला कवा बाजूला होईल हम्म. आपण जर कडन हिंडलं तर आपल्याकडं तर येडं होईल हा बरोबर बरोबर शिर्डी येऊन उपलं होऊन म्हणलं बरोबर. ती बाजारात गेल्यावर एकामेकाला ऐकून ही होतं आईन ती बघून जायची बाजाराला हम्म. येणं खोंड झाली मग जरा दुष्काळ पडला इथं गावात छावणी होती हम्म. ह्याला भरती झाला आई आता काय करशील गायला आपल्याला लोकांनी दिली आपण काय गाई कायची नाही हम्म. अशी नानाला विचारतो म्हटलं मी त्याच्या उकरल्यावर चिपाडचा खाऊन बाबा बांध म्हणला तर मी ते दारात नेऊन बांधतो नक्क जर म्हणलं तर आपण दाऊ दरकांड काढू आणि हाय अशी सोडून देऊ तर कोणी धरून घेऊ नाहीतर काय करू पण आपल्या दारात आपण खटकाला गाई द्यायची नाही बरोबर. कुणाला एकायची फर नाही मग त्यावेळेस ते तसा मार्ग लावला तुम्ही हा मग त्यानं मग म्हणला निघालं त्या मावळ्यानं हम्म. त्यानं नेऊन बांधली त्यांच्या दारात दाव्या दरकांड असं बांधली केली आला झालं आणि मग त्यांच्या दारात 2 कालवडी झाल्या हम्म. 2 कालवडी झाल्या आणि पुन्हा मग लागोपाठ 3 खोंड झाले त्या दोन ते आता त्याला किती वर्ष झालं शिना भरती झाला तवा ती मग अजून मोठा इतिहास आहे म्हणायचे त्यावेळेचा मग तो इतिहास काय करू आपण एक दिवशी अजून वेगळा नोंद करूया बरं आता ही गाय आणल्यानंतर गावातली लोक काय काय म्हणत होती गावातले लोक म्हणाले काय मेजरनं गाय आणले काय मेजरनं गाय आणले 4 गावात गाय नाही अशी गाय आहे 4 गावात गाय नाही अशी गाय आहे हा मेजरनं गाय आणली काय बाबा 5 महिन्याचा खोंड विकला मेजरला कळलं ना आज 2-3 लाखाचा खोंड काय 70 60 आणि 5 हजाराला विकला 65,000ला खोंड विकला जागेवर मालक उठला ना आणि आता बी गायला मेजरच्या खोंड झाले आणि आता गावात म्हणते ती मेजरनं गाय विकली 3 लाखाला आता सध्या गावात गावात ना आता एक दिवशी माणूस होतं आता सकाळी गुरु गेलं ती म्हणते मेजर तुम्ही गाय विकली केवढ्याला कोण म्हणते आणि 3 लाखाला ग्वांडण गैन खोंड दोन्ही मिळून कशाला विकतोय लक्ष्मी विकते ती माझी हे मी बी नाही माझा लेख पण आम्ही ते नाव सुद्धा काढणार नाही त्या गाईचं माझ्या दारातच माझी लक्ष्मी राहणार बघा आता पहिले जे खोंड झालं आणि हे खोंड झालं आता तुम्ही दोन्ही खोंडाचं संगोपन केले यांना सांभाळले काय फरक जाणवतोय तुम्हाला काय नाही चांगला आनंद फरक काय सुद्धा नाही नाही त्या खोंडात आणि ह्या खोंडात आता गाय तुमचीच आहे खोंड तुमचीच आहे ती होय, होय. तुम्हाला काय अभ्यास झालाय बाबा त्या खोंडात काय कसा वाटत होता हा खोंड कसा वाटत ती होता पांढरा जरा होता हा. आणि ही जरा कोसा आहे पांढरा होता ती पांढरा फेट पांढरा पूर्ण पांढरा होता पूर्ण पांढरा होता त्याचं काय त्यात काय शंका नाही बर आणि ही कोसा आहे बर बर आता मला जलमल्या मला सचिन म्हणला असा बैल माझ्या त्या बैलासारखाच बैल झाला ठिगड्याचा नाही बाबा म्हणलं तसं काय तो म्हणू नको बाबा म्हणलं पांढराच आहे मग मला 1 महिना 2 महिन्याने का पांढरा दिसायला लागला हा. आता 4 महिने झालं पांढरा दिसत आणि आता या महिन्याभरात समजा गळ्याला इकडं मानकुटावर म्हणजे कोसा कलर उठला कोसा खाल्ल्यावर बर बर मग ते पहिलं खोंड म्हणजे जलमल्यावर मी आलतो का आठवते का होय, तुम्हाला? आलता की. काय सांगितलं तुम्हाला काय 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 सांगितलं तुम्ही म्हणला चांगला आहे शंभूपर जरा शिंगात व्हायचा खालवर आहे बर हं. कशामुळे खालवर जाता बघितलं का ध्यान देत का नाही ते कसं तर जावं बी वाढकून हे हा. करून दुसरं काय नव्हतं त्याला काय कुठं घासत नव्हता काय नव्हता ही तार नव्हती कंपाऊंड नव्हतं तवा मग तुम्ही काय म्हणला मावशी ही जरा खालीवर यक्षिण झाली हं, मग मी लक्ष म्हटलं द्या. काय असेल ते असेल आता काय तुम्ही साहेब कसं बोलतात तसं असू द्या म्हटलं झालं संपला विषय तुम्ही पुन्हा गेला ती पुन्हा तुम्ही आला नाही हे केलं मग मला जरा आवरण झाल्यावर झाला खून आवरण झालं हा आवरण झाला मला. ताकद वाढली ताकद वाढली त्याची मग माझ्या मनाला मी विचार केला ह्याला म्हणलं अरे राहुल खोंडी का म्हणती या अगं आहे का गं दिसतेस तर मी म्हणलं बाबा मला आवडत नाही बाबा म्हणलं तुम्ही तुला तुझा नाही मला आजी तुमच्याला वाटतंय तुम्हाला सोपं बरं एखादी दाव सुटलं नसं वडाय गेला तोंडावर पडला गुडगा मोडला हात मोडला काय करतात सांगितलं तुम्ही तुम्ही सांगितलं मला हा 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 मग तुम्ही मला 2दा आल्यावर सांगितलं होतं आजी तुम्हाला वाटतंय खरं पण सोपं नाही येसन गाठली नव्हती ना नाही येसन नाही काय नाही 5-6 महिने रोज तुम्ही परत आईला- गाठली होती का नाही 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 घातलीच नाही येसनच घातलं आईला पेत होतं तवा भीती बर हा. मग म्हणल्यावर काय करायचं आलं गिरायक ती गिरायक दारातनं उठलं नाही बर मग ती म्हणलं मग ह्यानं मी चहा केला चहा पिली आणि जेवा म्हणलं आता कुण्या गावाचे कशाला आपल्या दारात माणसं येते ती जेवायचं काम आहे त्यांचं आपलं म्हणायचं काम आहे हा बरोबर नाही चहा पिला तर नाही त्यांना साखर तर हातात द्यावा बरोबर बरोबर आज ह्या गावाला त्या गावाला येत्या काय माणसाची लायकी हो दारले तर पाणी दिलं नाही हम्म. तांब्यावर पाणी द्या ते तर धायचं असत्य धायचं गावात नाव निघतंय काय माणसाची माणूस की हो पाणी या आपलं की ते काय पाणी राहत नाही आपल्या पोटात जेवण राहत नाही आपल्या पोटात बरोबर राहतं का हा राहतं का नाही राहत. पण माणूस की आणि जर आमच्या दारातून जर तुम्ही ती गेला गोष्ट घडवलेली डोक्यात राहते हा आज माझ्या दारातून तुम्ही गेला मी जर आला असेल कुठला तर जाऊ द्या तुम्हाला मोहर गेल्यावर काय माणसं लायकीचे हो माणूस की काय आहे का आपण कुठनं आलो माणसासाठी त्याच्यापेक्षा माणूस की आहे का हा बरोबर मी माझं हाय साधं माझं मी काय संगीत वागत मी नाही संगीत राहत मी माझं हायच कर
माझा लेख साहेब झाल्यामुळे मी साहेबीन होत नाही. हां मी असं साधा माझा हीच माझ्या लेखाय झालं मला जाऊ दे पांडुरंगाला मी म्हणत असते हात तोडत असते. पांडुरंगा माझ्या लेखाला तू देऊ बी नको आणि दिल्याला नेऊ बी नको. एवढीच माझी जग म्हातारी होती. एवढ्याच लक्ष्मी माझ्या लेखाला आनंदात खाऊ दे. माझी एवढी आजची इच्छा आहे वाडीचं काय नाही. मला संपतात दिसून काय तर करतील. काय करायचं संपताला मला. एवढी माझी अपेक्षा आहे. मेजर साहेब खरंच तुमचं अभिनंदन आणि कौतुक करेल तेवढं थोडंच आहे की तुम्ही सगळं मॅनेज कसं केलं, का केलं, कुठून करताय ते देव जाणे. आणि तुम्हाला खरंच परमेश्वराची साथ आहे की कारण का आज इथं कोणी नसताना सुद्धा तुम्ही गाई डायरेक्ट पाठवली, तुम्ही नसताना सुद्धा त्या मालकाने आणून सोडली. म्हणजे हा एक विश्वास खूप मोठा आहे. बरोबर आहे. मेजर साहेब तुम्हाला कधी बोललं का कोणी म्हणजे बाबा गाय आणल्यानंतर कोण चर्चासत्र म्हणा, कोण गाव प्रश्न म्हणा, म्हणजे बाबा ही गाय तुम्हाला खरं मिळण्यासाठी कोणाचा आधार लागला, कोणाचा पाठिंबा मिळाला किंवा कोणाचा सल्ला घेतला असं विचारलं होतं का कोणी कधी? नाही, त्यांना माहिती आहे, सगळं तगरीन माहिती आहे त्यांची चॉईस असते. हा. आणि त्यांनी आणली कोणाशी माझ्याशी तुम्ही चर्चा पाठी मग आई तर बोलली असेल काय माझ्याशी कोणी चर्चा केली नाही. गाय कुठून आणली मग त्यांना माहिती आहे, प्रत्येकाला माहिती आहे त्याचं नादाही काही करू शकते. बरोबर. म्हणजे लोकांना सुद्धा माहिती की यांना आवड आहे, आवड आहे आणि यांचे मनासारखं करतात. हा करतात. त्यामुळे काय नाही, कारण आपल्याला एखादी गोष्ट पसंत पडली तर मग ती काय मागं मरतो आम्ही बघतच नाही. आता होतं की मेन आपल्याला माणसं नाही ती महत्वाचं. परत हे होतं की एक विचार करायला लागते माणूस नाही. बरं, हा ठीक आहे. मागे घ्यायला लागते. म्हणजे बाबा आपल्यापाशी माणूस असतं म्हणजे ना मग काय करत होतं. मी एकटी इथं काही शेजार पाजार आहे का कुठं? आहे का शेजार? नाही. मग कुठे एखादं पोरग बाबा बोलवाव त्याला वड लाग धर लाग म्हणा आहे का कोणी? म्हणून त्यासाठी आपलं हे करायचं. तसं काय नाही. बरं मेजर साहेब तुम्ही गाय वेल्यानंतर सुद्धा मला फोन केला काम्याकडून आणली तेव्हा मी काय रिप्लाय दिलता तुम्हाला? कामावरून गेल्यानंतर हा वेल्यावर तुम्ही सांगितलं होती बैल एकदम चांगला आहे हे ते झालं सांगितलं होतं. अजून काय परत सांगितलं होतं? बैल चांगलं तुम्ही भविष्यात ही बैल होणार आहे असं सांगितलं होतं मला. मी बोललो होतो. हा बोललो होतो. तर तसा निघत गेलता का? हा बैल तसा निघत गेलता. हा बैल निघत गेलता. बैल एकदम असं म्हणजे असं पुढे जाऊन आता त्यांच्याकडे आहे का नाही आता ते आपण काय माहिती. तो कोणाकडे दिला? नाव गाव पत्ता काय माहिती आहे का? ते शक्कीनं सुरला दिलता बघा पाटील आहेत म्हणून त्यांना दिलता. बरं, त्यांचा संपर्क नंबर घेतलाय का? हा संपूर्ण मग त्यांना विचारलाय का कधी ते तुम्ही? बोलले आमच्याकडे आहे विजापूरमध्ये आहे असं बोललो होते एकदा. बरं, तरी संपर्क करून किती दिवस झालं हे उत्तर मिळून? 5-6 मिनिट झालं त्यांच्या विजापूरमध्ये आहे असं बोलले होते. बरं, तुमची इच्छा झाली नाही का जाऊन एखाद्या दिवशी जाऊन बघायला? ते ऍक्च्युली विजापूरमध्ये असं त्यांनी ही सांगितलं नाही, विजापूरमध्ये बोलले. आता विजापूरमध्ये त्यांनी विकलाय म्हण का? त्यांनी सांगितलं आमच्या मित्राकडे सांभाळायला. मित्राकडे? हा बरं, मी पूर्ण ऍड्रेस दिला नाही ना आपल्याला. इथं आपला ब्रेक आहे. मग तुम्हाला वाटलं नाही ते एकदा जाऊन बघा? पण आपल्याला पूर्णच पत्ता भेटल्याशिवाय आपण कधी जाऊ शकणार नाही. बरोबर आहे. आता विजापूरला 2 वेळा जाऊन आलो मी. जाऊन आलात? हा, पण आता त्यांचा ऍड्रेस माहित नाही तर आपण काही जाऊ शकत नाही ना त्यांच्याकडे. बरोबर. मग नंबर तर आहे ना? नंबर आहे त्यांचा. बरं, नंबरवरून फोन करून परत एकदा वेळ द्या, प्रयत्न करा. नाही बघू ते आता पुढल्या पर्यंत आलो का नाही. पण त्यानंतर मी शंभू भराय तुम्हाला सांगितलं किंवा तुम्ही मला विचारला गाय माझ्यावर आल्यावर, बरोबर आहे? शंभू भरला. शंभूच काय झालं परत? कोण झाला? खोंड झाला. म्हणजे साहेब गाय वेळेवर परत तुम्ही बातमी दिली होती का मला? हा दिली होती. मी काय रिप्लाय दिलता तुम्हाला? हाच रिप्लाय दिला की हा पण बैल होता. हा रिप्लाय दिला होता. अजून एक वेगळ्या प्रकारे तुम्हाला प्रतिसाद दिला होता मी, खोंड झाला म्हणून किंवा खाणीचा खोंड तुमच्या घरी झाला म्हणून. काय आठवतंय? एवढं काय ना ह्याच्यात असेल, हिस्ट्रीमध्ये असेल ती. तुम्ही परत एकदा वळू मालक म्हणून हा वळू मालक होणार. चर्चेत येऊ शकताय. हा तिने आज बोलला होता वळू मालक होणार. किंवा जातीवंतपणे तुम्ही एक खिलार गाय पालकांची सेवा करू शकता, हे उत्तर दिलं होतं, आठवतंय का? हा बरोबर आहे. तुम्ही बोलला होता की दुसऱ्यांदा वळू मालक होण्याचा चान्स झालाय, तयार आहे बोलला होता तुम्ही. म्हणजे साहेब एवढा आत्मविश्वासन ठामपणानं गाय गाब जायच्या आधी ती गोष्ट घडवून गाय वेल्यानंतर सुद्धा ते ठामपणानं उत्तर देतील का कोण? नाही, ती असं वाटतंय का अभ्यास करायला लागते बाबा. तुम्ही असं बोलला होता की आई म्हणली की बाबा त्यांचा आता जर गायला फोन झाला तर त्यांनी असं बोलले होते म्हणजे तुम्ही असं तुमच्या वडिलांनी तुम्ही गायला जर फोन झाला तर जोरात होईल. तर आमची शेजारी इथंच आहे, त्यांनी मी असे ही शब्द ऐकला होता. ऐकला होता काय म्हणून? गायला जर फोन झाला तर ती त्यांनी बोलला होता म्हणजे त्यावेळेस गाय लावतोय म्हणून फोन जोरात होईल असं बोललो होतो काय मी? कोण बोललो होतं तुम्ही आमच्या? बोलला होता. आणि असा फोटो हा बैला असा बैल हे करताना भरवताना असा फोटो काढला आणि केला. तुमच्या त्या वडिलांनी तांब्यावर पाणी घेतलं, कानात बसलं. आता तुम्ही काय घेऊ नका, तुम्ही बाप लेकाने आणली गाय दावणीला बांधली आणि तुम्ही मी म्हणतो बाई माझ्या तुमच्या पाया पडते व मला नको आहे, माझं मी गाय धरत नाही, मला भ्या पडते. त्या दोघा बाप लेकाने जी बैला तसं तिथं घ्यायचं चिन्ह बैला पशी गाडी आणली, त्या गाडीला हे केली
गाय आणून दारात बांधली तुम्ही त्याला चाकरी. मग ते कष्ट घडलं, तो वेळ दिला, ती धडपड झाली, त्यानंतर फळ पण चांगलं होय, भेटले. भेटलं. आणि ते फळ झाल्यानंतर सुद्धा मेजर साहेबांना मी तसाच पॉझिटिव्हपणे रिप्लाय दिलाय. जाऊ. आणि अजून सुद्धा वेळ गेलेली नाही, अजून सुद्धा तुम्ही काही नियोजन करू शकता ठेवायचं, पण आर्थिक परिस्थिती पुढे काही जमत नाही हा. किंवा मनुष्यबळा पुढे काही चालत नाही. चालत नाही एवढं झाली सर काय नाही. जर आम्ही तेच म्हणलं की जर कोण चांगला सांभाळ असेल तर आम्ही देऊ त्यांना, नाही तुमच्या कोण असेल तर तुम्ही पाठवून द्या आणि आपल्या आल्यावर चांगलं देऊन टाकायचं. हा, असं पुढं बी ते बी सांभाळणार पण असं आम्हाला माहिती नाही. जर चांगलं कोण असेल तर देऊन टाकू. साधारण किती आलं तर द्यायचं असं तुमची इच्छा काय? आता ते व्यवहारात बघा असं नसते की आपण व्यवहार असतो सुद्धा. बसल्या हा बैठकीला. कुणाला एक वस्तू रुपयाला परवडते, कुणाला ती 5 रुपयाला बी परवडते. बरोबर जे ती नजरेचा खेळ बी असतो असं म्हणते. बरोबर बरोबर. हा. पण ते समोरासमोर समोर. बघितल्याशिवाय निर्णय घेता येत आता मला मस्त वाटते म्हणजे 10 लाखाला काही पुढल्याला ते एवढंच नाही ना. बरोबर. हा पुढल्या जे जे व्यवहारात ते व्यवहार असते, व्यवहारात मागणी होते असं काही. ठीक आहे मेजर साहेब, तुम्ही बऱ्याच वेळा चर्चा केली आणि खरंच तुमच्या आईचा संयम म्हणा, कष्टाळूपणा म्हणा हा, किंवा आमच्या जुन्या आई- गोष्टी स्मरणात ठेवणं आणि त्या व्यक्त होणं, एका प्रश्नाला त्यांनी बऱ्यापैकी सविस्तर उत्तर देणं, हे आजकाल नाही, हे नशीब आहे आणि हालाच म्हणायचा पाठिंबा. तसा खिलार दुनियेत सुद्धा मंडळी गुरु असल्याशिवाय, पाठिंबा असल्याशिवाय, कोणाचा तरी सल्ला घेतल्याशिवाय, कोणाचं तर मार्गदर्शन घेतल्याशिवाय तुमचं फाउंडेशन गच होत नाही आणि तुम्हाला पुढचा मार्ग हायवे सारखा मिळत नाही. माझा लेख नाही एवढा आहे का नाही, मला विचारल्याशिवाय काम करणार नाही. आई हे करूया का दमला पुन्हा अजून मग विचारणार आई करूया का ग. बरं बाबा आता तुझ्या माझ्यापाशी काय रा, तुला पिलत असलं तर तू काम कर, नसलं तर राहू दे. बरं आई पिलूया कसं तर आपण. बरं बाबा माझ्यापाशी एक धापात आहे तर तुझं काय धापात करूया तुझं असं अजून तर आहे बघा. माझा लेख मला विचाराशिवाय कुठलं काम करत नाही. हा काही सुद्धा काम करत नाही, एक सुद्धा गोष्ट काय मी त्याला भांडत नाही, ती मला भांडत नाही. म्हणजे साहेब तुम्ही ज्यावेळी मला प्रश्न विचारला त्यावेळेला आपली ओळख झाली होती का गाई घ्यायच्या आधी? ओळख नव्हती. समोर समोर भेट झाली का? नाही मीडियावरती असं बोलणं चालतं. बरं विश्वास कसा ठेवला नेमका की बाबा हा या माणसाला उत्तर, आपण प्रश्न विचारायचा आणि या माणसाकडून उत्तर अपेक्षित करायचं? कारण का त्यांचा अभ्यास आहे तसा, त्यांनी बघितला असेल तर ज्यादा म्हणजे त्यांच्या 2-3 पिढ्या गेल्या आहेत. बरं. त्यामुळे आम्ही प्रश्न विचारला की बाबा त्यांचा सल्ला घ्यावा असं वाटलं. आम्ही म्हणून मला म्हटलं आपल्या घरला माझा एक मित्र आहे आणि कुठं मळगी आणि अरे कुठलं मळगी हा कुठं पुण्या गावचं लांब घेतलंय ना तुमचं तांडूळ, गाव. हा तांडूळ यांचं तुझा मैत्री करता आहे का? होय म्हणला. त्यानं सांगितलं का माझी भरजमद संपलं माझा विषय. असं पण तुम्हाला बोललो होतं का मला मी? बोललाय फोनावरनं सांगलाय माझा मित्र येईल म्हणला आई आणि कुठला मित्र आहे तुझा तर ती मळगी आहे. अरे मळग्या कुठं तुला कुठला भेटला कुठं माहित? अगं माझं लय माहित राहायचं. अरे तू माहित राहायचं? होय आई माझं लय माहित. ती येतेली आता आल्यावर चहा पाणी जेवण करते बाबा. म्हणलं मला काय तू आणून दिलेलं, मला काय करायला काय उशीर लागते का? म्हणलं तिने जरा चांगलं खात असेल, मी जरा खराब करून देते म्हणलं, पण जेवायला घालते म्हणलं. पुन्हा तुम्ही महिन्या 2 महिन्यात ह्या रजावर आला तुम्ही आला.